सुरगाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ITI नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया 15 मे 2025 पासून सुरू झाली असून केवळ काही दिवसातच 325 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून मोठा प्रतिसाद दिलाय। सदर संस्थेमध्ये 4 प्रमुख ट्रेड्समध्ये प्रशिक्षण दिले जाते। वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि स्विंग टेक्नॉलॉजी या ट्रेड्ससाठी एकूण 200 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची क्षमता असून गुणवत्तापूर्ण शिक्षण व आधुनिक प्रशिक्षण पद्धतीमुळे या संस्थेचा परिसरात विशेष विश्वास निर्माण झालाय। विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाबाबत जागरूकता वाढत चाललेली असून सुरगाणा औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे त्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे। येथे प्रशिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी यशस्वीरित्या विविध उद्योगांमध्ये रोजगार मिळवून आपले करिअर घडवत आहेत। ज्यांना तांत्रिक शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवायचे त्यांनी लवकरात लवकर सुरगाणा ITI मध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले। सन 2025 या वर्षासाठी आपल्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 15 मे पासून या ठिकाणी ॲडमिशन चालू झालेले आहेत। तर 15 मे ते आजपर्यंत जवळजवळ 325 लोकांनी या ठिकाणी या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जवळपास 200च्या पुढे लोकांनी या ठिकाणी प्रेफरन्स दिलेले आहेत। म्हणजे या संस्थेला विद्यार्थ्यांचा भरपूर असा प्रतिसाद भेटत आहे आतापर्यंत। या संस्थेमध्ये 4 प्रकारचे ट्रेड शिकवले जातात। त्यामध्ये एक वेल्डर आहे 1 वर्षासाठीचा, त्याच्यानंतर फिटर आहे 2 वर्षासाठी, इलेक्ट्रिशियन आहे 2 वर्षासाठी आणि एक स्विंग टेक्नॉलॉजी शिवण व कर्तन फक्त मुलींसाठी आहे तो 1 वर्षासाठी। या पूर्ण कोर्ससाठी विद्यार्थी 10वी कमीत कमी 10वी पास असावा मिनिमम, आणि जास्तीत जास्त म्हणजे पदवी असेल किंवा जास्तीत जास्त किती पण असू शकतो, कमीत कमी 10वी पास असेल तर त्यांना या ठिकाणी ॲडमिशन घेता येतं। टोटल आता काही कोर्स 1 वर्षासाठी 1 वर्षाचे आहे आणि काही 2 वर्षाचे आहे। टोटल 200 विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी प्रशिक्षण घेत असतो आणि ॲडमिशनसाठी 140 विद्यार्थी असतात आणि जे बाकीचे 60 आहेत ते 2 वर्षासाठीचे ट्रेड असते, जसे फिटर असतो आणि इलेक्ट्रिशियन ते बाकीचे 60 विद्यार्थी असतात। असे 200 कॅपॅसिटी आहे आपल्याकडे। आणि आपल्या या ठिकाणी पण काही कंपन्या आहेत, जसं की महिंद्रा आहे, अशा बरेच कंपनीशी MOU जो असतो तो या ठिकाणी आपल्या स्तरावर झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना इथून पास आउट झाल्यानंतर भरपूर अशा नाशिक सारख्या सिटीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।